मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप भारी दाखवण्यात आला आहे. ऐनवेळी लग्नात शेवटी सायलीच अर्जुनची बायको होणार, हा खूप मोठा खुलासा अद्वैतने अर्जुन समोर केला आहे. आणि खरा अद्वैतचा जबरदस्त प्लॅन आता यशस्वी ठरला आहे. प्रियाच्या मेहंदी कार्यक्रमामध्ये तिच्या हातावरची मेहंदी गायब होत खूप मोठा तिचा पचका झालाय. परंतु या सगळ्याला विद्याला जबाबदार धरत चक्क प्रियाने सर्वांच्या समोर तिचा थोबाड फोडला आहे. आणि ज्यावेळेस हे सत्य सायलीला समजलंय तेव्हा सायलीने शपथ घेतली की प्रियाला ती तिच्या वरचढ ठरूच देणार नाही, तिला चांगली जन्माची अत्तल घडवणार. तर आता सायली अर्जुन एकत्र आणण्यासाठी नियतीचा नक्की काय प्लॅन असेल, जो की अद्वैतच्या तोंडून उलगडला गेला आहे. आणि सायली आता प्रियाला अत्तल कशी घडवेल आणि स्वतःच्याच मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये स्वतःचाच मोठा पोपट प्रियाचा नक्की कसा होईल, ते व्हिडिओत पाहणारच आहोत. शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 4 फेब्रुवारीच्या भागात कुसुमताई कलाला पाणी आणून देते. तेव्हा कला पाणी पिते तर सायली कलाचा आधीच प्लॅन ठरलेला असतो, जो की कुसुमला माहितीच नसतो. सायलीचं कौतुक करत कला म्हणते की खरंच तू खूप धीराची आहे. प्रेम नक्की काय असतं हे तुझ्याकडे पाहून मी शिकते. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते की शिकते म्हणजे प्रेमात वगैरे पडलीस की काय. तेव्हा कला लाजते आणि सायलीला म्हणते की हे नक्की प्रेमच आहे की आणखी काय ते मला माहिती नाहीये, कारण त्याचा सहवास मला आवडायला लागलाय. असं कलाने सांगताच सायली कुसुम दोघेही तिला चिडवतात. तेव्हा कला खूप लाजायला लागते. तर कला म्हणते की माझं जाऊ दे, सोडा, आपण मेहंदीला सुरुवात करायची का. आणि ती सायलीला म्हणते की मी खूप खुश आहे, तुझ्या आनंदी आयुष्याची सुरुवात मी काढलेल्या मेहंदीपासून होणार आहे. असं कलाने म्हणताच कुसुम म्हणते की अरे हो चला. आणि तिघीही आता मेहंदी काढण्यासाठी बसतात. तर जे कोण प्रियासाठी आणलेले असतात नेमके तेच कोण अद्वैत कलाने जबरदस्त युक्तीकडून सायलीकडे आणलेले असतात. कला अगदी प्रेमाने सायलीच्या हातावरती मेहंदी काढायलाही सुरुवात करते. अखेर खरी मेहंदी तर सायलीच्या हातावरती चढलेली असते आणि सायलीच्या हातावरती अर्जुनचं नावही काढलेलं असतं. कला खूप प्रेमाने ती मेहंदी काढत असते. तेव्हा कलाकडे सायलीही तितक्याच कौतुकाने पाहते. तर इकडे प्रिया खूपच उतावीळ झालेली असते मेहंदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी. विद्यावरती खेकसते की अगं माझं तोंड काय पाहत उभी आहेस, अगं मेहंदी तयार करायला घे ना कोण. तेव्हा तिचं ऐकून विद्याही मेहंदीचे कोण तयार करायला घेते. तर अद्वैत पटकन सावध होतो. आता ठरल्या प्लॅनप्रमाणे प्रियाच्या मेहंदीची वाट लावायची जिम्मेदारी तर अद्वैतवरती सोपवलेली असते. आणि तशी शक्कल लढवून त्याला वेळीच मेहंदीचे कोणही बदलायचे असतात. तर अद्वैत बहाणा करतो. तो कल्पनाला म्हणतो की ॲक्च्युली काय आहे ना, मला एक अर्जंट कॉल करायचा होता. तेव्हा कल्पना म्हणते की अरे हो कर ना, आणि त्यानंतर अर्जुनकडे नक्की जा, मी तोपर्यंत तुझ्या चहा पाण्याचं बघते. आणि ती घरात निघूनही जाते. प्रिया अस्मिता दोघीही खूप खुश असतात. प्रिया अस्मिता दोघीही गप्पा मारण्यात व्यस्त असतानाच अद्वैत फोनवरती बोलण्याचा बहाणा करत त्यांच्या पाठीमागे येतो आणि विद्याला सांगतो की मी सांगितल्याशिवाय मेहंदीला सुरुवात अजिबातच करायची नाही. तर अद्वैत कलाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. इकडे कुसुमताई कलाचं कौतुक करत म्हणते की अरे वा कला, तुझ्या हातामध्ये खरंच कला या. तेव्हा कला म्हणते की हो ना, अरे यार कोणीतरी सांगा ना त्या चांदेकरला, त्यालाच कसं कळत नाहीये. तेव्हा कला वैतागलेली असते. तर कुसुमताई विचारते की परंतु आमचे जावई बापू आहेत तरी कुठे. तर कला हसत सायलीकडे पाहते आणि म्हणते की त्याला ना एका खास कामासाठी पाठवलं आहे, परंतु आता तिथे जाऊन त्याने गोंधळ नको घालायला म्हणजे मिळवलं. तर कला अद्वैतशी कॉन्टॅक्ट करणार तोच अद्वैतचा तिला फोन येतो. तर कला म्हणते की हे बघ, चांदेकरचाच फोन आहे. फोन रिसीव केल्यानंतर ती विचारते की काय चांदेकर पोहोचलाच का सुभेदारांकडे. तेव्हा अद्वैत वैतागून म्हणतो की आपलं काय ठरलं होतं, सुभेदारांकडे पोहोचल्यानंतर प्लॅनला सुरुवात करायच्या वेळीच मी तुला फोन करणार होतो ना, मग एवढी साधी अक्कल नाही आहे का तुझ्यात. आता त्या दोघांची लुटूपुटूची भांडणं फोनवरती सुद्धा चालू होतात. तर कला म्हणते की चांदेकर हो किंवा नाही एवढं बोलू शकलं असतात, एवढं टोमणे मारायची काही गरज नव्हती. तर मला आधी सांग, ती पिशवी जी मी तुला पाठवली होती ती तुझ्याकडेच आहे ना. तेव्हा अद्वैत विद्याच्या हातून ती पिशवी घेतो आणि म्हणतो की हो आहे, पुढे बोल. तेव्हा कला म्हणते की त्या पिशवीमध्ये एक खास गोष्ट आहे,
जी की तुला त्या कोणामध्ये भरायची आहे. अद्वैत चिडतो आणि म्हणतो की काय? अद्वैत म्हणतो की मी तुझा मेंदू आणि तुझी जीभ या दोन्हीमध्ये काहीच कनेक्शन नाही आहे का खरे? चिडलेला अद्वैत म्हणतो की तू सांगितल्याप्रमाणे मी काय मेहंदी वगैरे भरत बसणार नाही या. तेव्हा कला त्याला खुलासा करते की चांदेकर त्यामध्ये मेहंदी नाहीच आहे आणि मी तुला काही मेहंदी भर असं सांगतच नाही आहे, कारण त्या पिशवीमध्ये शेण आहे. आता शेण आहे ऐकल्यानंतर अद्वैत जोराचाच किंचाळतो आणि तो स्वतःच इकडे तिकडे पाहायला लागतो. तर कला सायलीचा प्लॅन नक्की काय आहे हे आत्ता कुसुमच्या लक्षात आलेलं असतं. कला फोनमध्येच अद्वैतवरती ओरडते की ओरडू नकोस असा. तेव्हा अद्वैत म्हणतो की ओरडू नको तर काय करू? काय तू सांगेल त्याला मान डोलावत बसू का? तर अद्वैत उलट कलाला म्हणतो की अर्जुन डिस्टर्ब्ड आहे आणि त्याच्याशी बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी मी इथे आलो होतो ना. एकतर तू सांगितलं म्हणून ती पिशवीही घेऊन आलो मी. तेव्हा कला त्याला समजावते की चांदेकर आपण इथे सायली अर्जुनला एकत्र करण्यासाठी आलो आहोत ना, ही गोष्ट तू विसरतोयस का? तर कला चिडलेली असते. ती म्हणते की खरं तर ना त्या तन्वीच्या तोंडालाच मला शेण लावायचा आहे. तेव्हा सायली कुसुम एकमेकींकडे पाहून हसतात. तर अद्वैतला ती समजावते की हे बघ, सायली अर्जुनचे एकमेकांवरती किती प्रेम आहे आणि त्या दोघांना एक करणं आपली जिम्मेदारी आहे. त्यामुळे तोंड बंद ठेव आणि हात चालव आता. तर कला अद्वैतला समजावते की ती पिशवी पटकन घे आणि त्यात जे आहे ते कोणात भर पटकन. आणि अद्वैत आता वैतागून म्हणतो की मित्राच्या प्रेमासाठी काय काय करावं लागते. तो वैतागून फोनच ठेवतो. तर कलावरती सायली कुसुम दोघीही खूप खुश असतात की काय जबरदस्त शक्कल लढवली त्याने. तर अद्वैत त्या विद्याकडून आता कोण मागून घेतो आणि त्याला कलाने सांगितलेलं कामही पूर्ण करायचं असतं. बिचारा खूपच वैतागलेला असतो आणि त्याला खूप विचित्र आणि घाणेरडं वाटत असतं. तर तो एक काडी घेतो आणि काडीनेच पिशवी उघडतो आणि त्यातील शेणाची पिशवी बाहेर काढतो. आता त्याला त्याचा वासही सहन होत नसतो. अद्वैत या सगळ्यांमध्ये अडकतो. कलाचा प्लॅन नक्की काय होता ते आत्ता त्याच्या लक्षात येतं. आता हे काम करत असताना अद्वैतची हालत फार खराब झालेली असते. तो तोंड कसं तरी करत आता मनाविरुद्ध ते जे शेण असतं ते त्या कोणामध्ये भरायला लागतो. खूपच वैतागलेला असतो आणि त्याला कलाचा तितकाही राग आलेला असतो. अद्वैत त्याच्यावरती सोपवलेली जिम्मेदारी पूर्णही करतो आणि त्या कोणामध्ये ते शेण भरत अद्वैतने प्लॅन फत्ते करण्याचं एक पाऊल तरी पुढे टाकलेलं असतं. त्यानंतर शेणाची पिशवी तो चोराची लांब फेकून देतो. तर विद्याला बोलवतो. विद्याही त्यांच्या प्लॅनमध्ये सामील असते. प्रियाचा चांगलाच पचका होणार असतो. प्रियाची एक चूक तिला आता महागात पडणार असते की सायलीच्या कुसुमच्या चाळीतल्या मुलीला तिने मेहंदी काढण्यासाठी बोलवणं, ही एक चूक तिला महागात पडतेच. अद्वैत विद्याला बोलवतो आणि तिला तो कोण सोपवत तो कोण बंद करायला सांगतो आणि तिला म्हणतो की जर कोणी तुला काही विचारलं तर नेहमीचीच मेहंदी आहे आणि नॉर्मल आहे एवढंच सांगायचं, कळलं ना तुला? मग जा आता. आता अद्वैतचे सगळे इन्स्ट्रक्शन विद्या फॉलो करते. तर अद्वैतला त्या शेणाचा वासही सहन होत नसतो. कधी एकदा तो हात धुतोय असं झालेलं असतं. बिचारा आता डोक्यालाच हात लावून बसतो. काही वेळानंतर जेव्हा अद्वैत अर्जुनच्या रूममध्ये येतो तर अर्जुनने ग्लास हातामध्ये फोडलेला असतो. हे सगळं प्रियाच्या नावाची मेहंदी त्याच्यावर हातावरती लागू नये यासाठीचे त्याचे प्रयत्न असतात. ज्या वेळेस तो हाताला पट्टी बांधतो नेमका अद्वैत येतो. अद्वैत येताच काळजीने विचारतो की अरे काय झाले? तेव्हा अर्जुन म्हणतो की काय नाही रे, त्या तन्वीला तिच्या नावाची मेहंदी माझ्या हातावरती लावायची होती ना, परंतु हे काय मी घडू देत नसतो. ते जाऊ दे, तू ये ना. तर दोघेही मित्र खूप दिवसांनी भेटलेले असतात. अद्वैतसाठी आता अर्जुन कॉफी मागवणार तेव्हा अद्वैत त्याला अडवतो आणि अर्जुनला म्हणतो की अरे बाबा, तू अपसेट आहेस ना, तुझ्याशी गप्पा मारण्यासाठी मी आलोय. हे बघ, हे लग्न तुला करायचं नाहीये ना, मग तसं स्पष्टपणे पूर्णाचीला सांग ना तू, नकारते या लग्नाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की तेच तर करू शकत नाहीये. अश्विन म्हणाला की पूर्णाचीच्या जीवाला अजूनही धोका आहे, त्यामुळे या लग्नाला होकार तर दिलाच मी, परंतु मिसेस सायलीना त्यांचं आयुष्य जगायला मोकळंही सोडलंय. अद्वैत विचारतो की काय, आणि म्हणून तू तुझ्या मनाविरुद्ध लग्नाला होकार देऊन बसलायस? अरे माझं लग्न देखील माझ्या मनाविरुद्ध झालं होतं आणि त्याचे काय परिणाम आहेत ते माझं मला माहिती आहे आणि ते परिणाम आजही मी भोगतोय. परंतु माझं वेगळं होतं ना. माझं जिच्यावरती प्रेम होतं ती ऐनवेळी लग्नातून निघून गेली होती आणि त्यावेळी माझा नाईलाज होता म्हणून मला लग्न करावं लागलं. परंतु तुमच्या दोघांचं तर तसं नाही आहे ना.
अरे तुमच्या दोघांचं एकमेकांवरती एवढं प्रेम आहे, तर मग स्वतःहून आगीत उडी का घेतोयस? असं अद्वैतने विचारताच अर्जुन त्याला समजावतो की तू जे लग्न केलंस ते तुझ्या आबांसाठीच ना? मग हे लग्न मी माझ्या पूर्णाजीसाठी करतोय. अद्वैत चक्क स्वतःच्या तोंडून कलाचं अर्जुनसमोर कौतुक करतो. सतत तर कलाशी भांडतच असतो, परंतु यावेळी मात्र तो तिचं तोंड भरून कौतुक करतो. तो म्हणतो, हे बघ, खरे मला कितीही आवडत नसली तरीही माझ्या आबांच्या नजरेत ती त्यांची परफेक्ट सून आहे. माझं आणि तिचं कितीही जमत नसलं किंवा ती माझ्याशी कितीही दुष्टपणा करत असली तरीही ती घरातल्या सगळ्यांशी तेवढंच प्रेमाने जमवून घेते. आणि खरंच सांगतो, खरे ना, एक जेन्युइन मुलगी आहे. आत्ता हे सगळं मला मान्य तर करावंच लागतंय, परंतु हे सगळं तू तन्वीच्या बाबतीत बोलू शकतोस का? तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबातच नाही. तर अद्वैत म्हणतो की मग या लग्नाचा स्वीकार तू का करतोयस? तर अद्वैतने अर्जुनचे समजूतही घातलेले असते. त्याचे डोळे उघडवण्याचा प्रयत्न केलेला असतो की बाकी सर्वजण स्वार्थी विचार करतायत, परंतु तू तुझ्या प्रेमाचा विचार कर. अद्वैत तिथे अर्जुनला एक प्रश्न विचारतो की मला सांग की हीच तन्वी तुझ्या आयुष्यात सायली वहिनींची जागा घेऊ शकते का? तेव्हा अर्जुन आता दुखावला जातो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. तर जड अंतकरणाने तो अद्वैतला सांगतो की नाही घेऊ शकत. मिसेस सायलींची माझ्या मनातली जागा दुसरी कोणतीही मुलगी कधीच नाही घेऊ शकत. परंतु हे सगळं मी माझ्या पूर्णाचीसाठी करतोय. माझं प्रेम फक्त मिसेस सायलींवरती होतं, आहे आणि कायम त्यांच्यावरतीच राहील. असं म्हणत अर्जुन अद्वैत पुढे आपल्या सगळ्या मनातील भावना व्यक्त करतो. तेव्हा अद्वैत त्यांच्या प्रेमाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. तो उठतो आणि अर्जुन जवळ येऊन त्याला शब्द देतो, जर असं असेल ना अर्जुन, तर ती तन्वी तुमच्या प्रेमाच्या मध्ये कधीही येणार नाही. अद्वैतच्या तोंडून नियतीने एक सत्यच वधवून घेतलेलं असतं, जे की अर्जुनला सुखावतं. तर अद्वैत म्हणतो की मला अजूनही विश्वास आहे. माझं मन मला सांगते की नक्कीच काहीतरी असं घडेल की शेवटी सायली वहिनीच तुझी बायको राहील आणि तुमच्या दोघांचंच लग्न होईल. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो. तर दोघेही मित्र पुन्हा घट्ट मिठी मारतात. तर अद्वैतच्या बोलण्याने अर्जुनला आता धीर आलेला असतो. तर इकडे प्रिया मेहंदी काढण्यासाठी खूपच उतावीळ असते आणि ती विद्यावरती ओरडते की अगं किती वेळ लावतेस, ये ना, माझ्या हातावरती मेहंदी काढायची आहे ना. तेव्हा सगळे जे कोण तयार झालेले असतात त्यामध्ये अद्वैतने एक स्पेशल प्रियासाठी कोण ठेवलेला असतो आणि तो कोण घेऊन विद्या प्रियाकडे येते. तेव्हा प्रिया तिला समजावून सांगते की माझ्या हातावरची मेहंदी आहे ना, ती नक्कीच काळसर रंगणार आणि त्यामुळेच तर कळेल ना घरातली सगळ्यांना की माझं अर्जुनवरती किती प्रेम आहे. आणि हो, एक गोष्ट कर की माझ्या हातावरच्या मेहंदीवरती ना ठळक अर्जुन असं नाव लिही की जेणेकरून त्याला कळेल. तेव्हा विद्या अगदी नंदी बैलासारखी फक्त मान डोलावते. तर प्रिया म्हणते की आता माझं तोंड बघत काय उभी आहेस, काढ ना पटकन मेहंदी. तर विद्याने प्रियाच्या हातावरती मेहंदी काढायला तर सुरुवात केलेलीच असते. प्रिया खूप खुश असते. तर अस्मिता नक्की कशी डिझाईन काढायची आहे तेही विद्याला सांगते. तर इकडे सायलीच्या हातावरती मेहंदी काढून पूर्ण झालेले असते. सायली कलाचं खूप कौतुक करते. तेव्हा कुसुमही म्हणते की खरंच तुझ्या हातामध्ये जादू आहे, किती छान मेहंदी काढली आहेस. तर कला मुद्दाम सायलीला चिडवते की हे बघ, मेहंदी आता जितकी जास्त रंगणार तेवढंच तुझ्या मनात अर्जुनविषयी प्रेम आहे हे कळेलच. तेव्हा कुसुम कलाला विचारते की तू आता कोल्हापूरला परत जाणार आहेस ना? तेव्हा कला म्हणते की हो. तर कुसुमताई तिला समजावते की हे बघ, आमच्या सायलीसाठी ना अंबाबाईकडे प्रार्थना नक्की करा. सायली अर्जुन दोघे एकत्र यावे यासाठी प्रार्थना कर. तेव्हा कला म्हणते की हो, नक्की करेन. अंबाबाई ना आपल्या लेकरांच्या पाठीशी कायम उभी असते आणि सायली अर्जुनचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे की कोणीही त्यांना वेगळं करूच शकत नाही, असं कला तिथे म्हणते. तेव्हा सायली खूप खुश असते. तर कला म्हणते की चला आता आपण पायावरही मेहंदी काढूयात का? तेव्हा सायली लगेच होकार देते. तर इकडे सुभेदारांकडे प्रियाच्या हातावरती मेहंदी काढून पूर्ण होते. तर प्रिया घरातील सर्वांनाच ती आपल्या हातावरती काढलेली मेहंदी दाखवते. तर प्रताप, रविराज, कल्पना, प्रतिमा, पूर्णाची सगळेच जण तिथे असतात. तर सर्वजण प्रियाच्या हातावरच्या मेहंदीचं खूप कौतुक करतात. प्रियाही खूप खुश असते. परंतु मूर्ख प्रियाला कुठे माहिती की तिच्या हातावरती नक्की कोणती मेहंदी काढली गेली आहे.
खरी मेहंदी तर खऱ्या नवरीच्या हातावरती काढून झाली येईल. तर पूर्णाची प्रियाला म्हणते की हो अगं, नवऱ्या मुलाचं नाव हातावरती काढलंय ना, ते एक छान केलं, शुभ असतं ते. तेव्हा कल्पना विद्याला म्हणते की आता तन्वीच्या हातावरची मेहंदी झाली आहे ना, मग तू एक काम कर, तू ना आमच्या सगळ्यांच्या हातावरती मेहंदी काढा, म्हणजे अस्मिता, प्रतिमा, मी, पूर्णाई. तेव्हा विद्या लगेच होकार देते. परंतु मेहंदी काढण्यासाठी प्रतिमाचं मन काही तयार होत नसतं. इतक्यातच प्रियाला कसला तरी घाणेरडा वास यायला लागतो, जो की शेणाचा असतो. तेव्हा अस्मिता म्हणते की मला तर येत नाहीये. तर प्रतिमा मनोमन विचार करते की आता कसं सांगू यांना की मला मेहंदी काढायला नकोच आहे. तर प्रतिमा तिथे पूर्णाईंसमोर बहाणा करते की पूर्णाई, मी मेहंदी नाही काढली तर चालेल ना? तेव्हा पूर्णाची विचारते की का ग? प्रताप म्हणतो की प्रतिमा, आता नक्की काय झालंय? तेव्हा ती विचार करते की कसं सांगू, मला काढू वाटत नाहीये. आणि ती सर्वांना सांगते की काय आहे ना, सगळ्याच घरातील बायकांच्या हातावरती जर मेहंदी काढली असेल तर घरातली कामं कोण करणार ना? आता प्रतिमाने बहाणा केलेला असतो. परंतु पूर्णाची म्हणते की अगं, तू नवरी मुलीची आई आहे प्रतिमा, तुझ्या हातावरती तर मेहंदी असायलाच हवी. आणि कामं काय ग, होतच राहतील, तू मेहंदी काढ. आता प्रतिमाला पूर्णाईंचा शब्द डावलता येत नसतो, त्यामुळे बिचारी लगेच होकारही देते. तर रविराज प्रतिमाच्या वतीने पूर्णाईनं गळ घालतात की जर तिला नसेल काढायची मेहंदी तर राहू देत ना, ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो. तेव्हा अस्मिता लगेच नाक खुपसते. ती म्हणते की हो ग प्रतिमात्या, तू ना खरंच मेहंदी काढूच नकोस. तू एक काम कर, जेव्हा केव्हा आम्हाला भूक लागेल ना, तेव्हा स्वतःच्या हाताने जेवण भरव. तेव्हा सगळेच जण हसत असतात. आता जो वास प्रियाला सतावत असतो, नेमका तो वास बाकीच्या इतर सुभेदारांना देखील सतावायला लागतो. सगळेच जण अगदी आपलं नाक बंद करूनच उभे असतात. तर तिथे प्रिया म्हणते की हो ना, इतका घाणेरडा वास येतोय ना की तो मला आता असह्य झालंय. तर आता त्या शेणाचा वास इतका वाढलेला असतो की सगळ्यांचे डोकीच दुखायला लागतात. तेव्हा पूर्णाची प्रतापला विचारते की त्या झाडाच्या पाठीमागे वगैरे पडले का काही बघ बर. तेव्हा प्रताप म्हणतो की हो ग, तिथे शेणासारखं काहीतरी आहे. तर अस्मिता तिथे प्रियाला सांगते की तू ना तन्वी, हातावरती साखरेचं पाणी लाव, म्हणजे बघ तुझी मेहंदी किती छान रंगेल. नाहीतर उगाच सगळे म्हणायचे पुन्हा की तन्वीचं अर्जुनवरती प्रेमच नाहीये. तेव्हा सगळेच जण जोरजोराचे हसायला लागतात. तर इकडे सायली खूपच खुश असते. ती कुसुमला आपला हात दाखवते आणि म्हणते की कला म्हणाली होती, जितकं नवऱ्याचं प्रेम जास्त तितकीच जास्त मेहंदी रंगेल. बघ ना, माझ्या हातावरची मेहंदी किती छान रंगली आहे आणि यांचं नाव तर किती छान दिसतंय ना. तेव्हा कुसुमही कौतुक करत म्हणते की हो ग, खरंच खूप छान रंगली आहे मेहंदी. तर कुसुमताई थोडीशी अस्वस्थच असते. तर कुसुम सायलीला म्हणते की काही केल्या माझ्या मनातली काळजी दूर होतच नाहीये. तेव्हा सायली म्हणते की मला लवकरात लवकर यांच्याशी बोलायचं आहे. तर कुसुम तडकपणे निर्णय घेते आणि उलट ती सायलीला सल्ला देते की तू ना आता एक कामच कर, डायरेक्ट सुभेदारांच्या घरातच शिर आणि त्यांना बजावूनच सांग की मी काय इथून हलणारच नाहीये. तेव्हा सायली हसते आणि म्हणते की कुसुमताई, असं कसं करता येईल मला, आणि शिवाय त्या घरातल्या माणसाची कोणाचीही मला साथ नाहीये. आधी मला यांच्याशी बोलावं लागेल ना, मग मी बाकी सगळ्यांशी बोलू शकते. आणि हे सगळं असं असताना मी घरच्यांच्या मनाच्या विरुद्ध चावून हे लग्न कसं करू? आणि आता पूर्णाजीच्या तब्येतीची काळजीही घ्यावी लागणार आहे ना कुसुमताई. अगं, यांनी त्यांच्या मनाविरुद्ध पूर्णाजीला वचन दिलं आहे. मग त्या वचनातून आधी त्यांना मुक्त तर करावंच लागेल आणि त्यानंतर आमच्या दोघांचं बोलणं होईल आणि आम्ही मग ठरवू ना की घरच्यांशी काय बोलायचं आहे ते. तेव्हा कुसुम काळजीपोटी विचारते की म्हणजे आता या कारणासाठी सतत तुला अर्जुनला भेटावंच लागेल आणि मग भेटण्याचे प्रयत्नही करावे लागतील. तेव्हा सायली मान डोलावते. तर सायली कुसुमला म्हणते की माझ्याकडे खरंच वेळ खूप कमी आहे, लवकरात लवकर मला यांच्याशी भेटून सगळं बोलावं लागेल. तेव्हा कुसुम विचारते की मग आता पुढे नक्की काय करायचं ठरवलंयस? तर आता सायलीचा पुढचा प्लॅन नक्की काय आहे तो सध्या तरी सस्पेन्समध्येच ठेवलाय आणि तो काही अजून उघड केलेला नाही आहे. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाला खरंच जन्माचे अत्यारच घडलेले असते. प्रियाचा तिच्याच मेहंदीच्या कार्यक्रमात मोठा पचका झालेला असतो. ज्यावेळेस प्रिया ती मेहंदी धुते तर प्रियाच्या हातावरची सगळी मेहंदी गायब होते. प्रिया आता मोठा कांगावा करायला लागते. तेव्हा अस्मिता धक्क्याने विचारते की अगं, तुझ्या हातावरती काढलेली मेहंदी कशी गायब झाली? तेव्हा प्रिया म्हणते की त्या विद्याने ना माझ्या हातावरती भलतीच कोणती तरी मेहंदी काढली असावी
आणि रागाच्या भरामध्ये ती बाहेर येऊन सगळ्यांच्या समोर त्या विद्याच्या कानफाटातच लगावते. सर्वांना तितकाच मोठा धक्का बसलेला असतो. तर हे सगळं सत्य विद्याने सायलीला सांगितलेलं असतं. सायली आता खूप चिडते आणि कुसुमला म्हणते की त्या प्रियाचा हा अति आगाऊपणाला मी आजपर्यंत खूप खपवून घेतला कुसुमताई, परंतु आता नाही. आता त्या प्रियाला धडाही शिकवेन आणि तिला माझ्या वरचढही ठरू देईन.